नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं स्वागत करतो आपल्या सामान्य विज्ञानाच्या ऑनलाईन बॅचमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बघा लास्ट सेशनमध्ये आपण सजीवांच्या वर्गीकरणाच्या संबंधित तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। सजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपण बघत असताना पहिल्यांदा शास्त्रज्ञांची नावं बघितले की कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे कशाच्या संबंधित माहिती सांगितलेली आहे, ज्यामध्ये अरिस्टॉटल, थिओफ्रस्टिस, कॅरोलस लिनियस, हॅक्कल, कोपलँड आणि आर.एच. विटाकर। तर बघा आपण कुठपर्यंत आलतो माहीत आहे का? पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत कोरेल का? पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत काय आहे कळलं का? ज्याला आपण काय म्हणतो माहीत आहे का? 5 किंगडम सिस्टम कोरेल का? क्लासिफिकेशनची 5 किंगडम जी आहे या सिस्टम बद्दल आपण बघितलं। कुणी मांडलं माहीत आहे का? 1969 ला आर.एच. कोरेल का? आर.एच. काय आहे? विटाकर कळलं का? विटाकर जो आहे या आर.एच. विटाकर यांनी काय आहे ही पद्धत मांडली। काय सांगितलं? डायरेक्ट त्यांनी काय असं नाही आहे की अचानकपणे 5 सृष्टींचा त्यांनी शोध लावलं, तसं नाही आहे। आपण बघितलं कॅरोलस लिनियसनी 2 सृष्टी मांडल्या, एक प्राणी आणि दुसरी वनस्पती। त्याच्यामध्ये हॅक्कल नावाच्या शास्त्रज्ञांनी 3री सृष्टी जोडली, त्या सृष्टीला आपण प्रोटिस्टा म्हटलं। त्यानंतर कोपलँड नावाच्या शास्त्रज्ञांनी जर बघितलं 4थी सृष्टी जोडली, ज्याला आपण मोनेरा म्हणतो। आणि त्यानंतर आर.एच. विटाकर यांनी कवक ही सृष्टी मांडली। अशा प्रकारे किती सृष्टी तयार झाल्या? 5 तयार झाल्या। कोणकोणत्या? तर सर्वात पहिलं बघा, एक आहे तिला आपण मोनेरा म्हणतो कोरेल का? दुसरं आहे तिला आपण प्रोटिस्टा म्हणतो, ही दुसरी सृष्टी आहे, किंगडम आहे वर्गीकरणाची। तिसरं जर बघितलं तर त्याला कवक यानी फंगी म्हणतो आपण। चौथी जर बघितलं तर त्याला वनस्पती आणि 5वी असणार आहे मित्रांनो प्राणी। तर अशा प्रकारे हे 5 किंगडम मला सांगा आपण काय आहे सांगितलं की कशा प्रकारे या 5 सृष्टींचं डेव्हलपमेंट झालं, विकास झालं, या सगळ्या गोष्टी आपण बघितलं। आता मला सांगा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही लास्ट सेशननुसार कळतंय की आर.एच. विटाकर यांनी फक्त या कवकाला प्रोटिस्टामधून बाजूला केलं आणि तयार झाली काय मित्रांनो माहित आहे का? 5 किंगडम यांनी 5 सृष्टी। मग बस एवढ्याच कामासाठी आपण आर.एच. विटाकरचं एवढं नाव घेतो का? प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव फक्त एवढ्याच कामासाठी येतो का? मग हॅकलचा काय येत नाही, कोपलँडचा काय येत नाही? तर तसं नाही मित्रांनो। तर या 5 सृष्टींचं वर्गीकरण मांडत असताना हे गुणधर्मांच्या आधारे, जसं कॅरोलस लिनियसनी मांडलं होतं, हे गुणधर्मांच्या आधारे हे 5 सृष्टी कशा प्रकारे डिवाइड होतात हे सिद्ध करून दाखवणारा शास्त्रज्ञ म्हणजे कोण आहे? आर.एच. विटाकर आहे मित्रांनो। या कारणामुळे कोणत्या गुणधर्मांच्या आधारे हे वेगळे होतात, एकमेकांपेक्षा वेगळे कोणत्या गुणधर्मांच्या आधारे आहेत, कशा प्रकारे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याचं काम आर.एच. विटाकर यांनी केलं। म्हणून आपण यांना काय एवढं जास्त काय आहे महत्त्व देतो मित्रांनो। 5 किंगडम सिस्टीमचा तर तो जनक आहे, परंतु मित्रांनो की 5 सृष्टी गुणधर्मांच्या आधारे एकमेकाला कसे वेगळे आहेत हे गुणधर्मांच्या आधारे सिद्ध करणारा आणि दाखवणारा शास्त्रज्ञ म्हणजे तो आर.एच. विटाकर आहे। तर आपण बघूया की 5 सृष्टी गुणधर्मांच्या आधारे वेगळे कसे केले त्यांनी आणि कोणत्या गुणधर्मांचा काय उपयोग केला हे आपण आता काय आहे सेशनमध्ये बघणार आहे। तर बघा, तर सर्वात पहिलं जर गुणधर्म जर बघितलं तर सर्वात पहिलं गुणधर्म घेतलं मित्रांनो माहिती आहे का त्यांनी की पृथ्वी तलावरील असणाऱ्या सजीवांचं वर्गीकरण पेशी संरचनेवरून करायचं। पेशी संरचना म्हणजे काय रे? पेशी संरचना म्हणजे काय या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा। तर त्याचं म्हणणं होतं पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व सजीवांची पेशी बघू आणि त्या पेशीमध्ये काय आणि कसं आढळतं त्यानुसार आपण काय वर्गीकरण करूया। जर तुम्ही पृथ्वी तलावरील सजीवांची पेशी जर बघितली कळलं का? सजीवांची पेशी जर बघितली कोरेल का? पृथ्वी तलावरील कोणत्याही सजीवांची जर पेशी बघितली यानी सेल बघितलं तर मित्रांनो माहिती आहे का 2 प्रकारच्या पेशी आढळतात आपल्याला। कोणकोणत्या? तर 2 प्रकारच्या पेशी कोणकोणत्या? एक आहे मित्रांनो माहित आहे का? आदि केंद्रकी पेशी कोरेल का? आदि केंद्रकी पेशी। आणि दुसरी आहे ज्याला आपण म्हणतो दृश्य केंद्रकी पेशी। अशा प्रकारे मला सांगा 2 पेशींचे प्रकार पडतात कोरेल का? आदि केंद्रकीला आपण म्हणत असतो प्रोकॅरोटिक सेल आणि ह्याला म्हणत असतो आपण यूकॅरोटिक सेल। अशा प्रकारे मला सांगा 2 गटामध्ये पेशींचं विभाजन होतं।
अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी अशा पेशींचं वर्गीकरण जर कुणी केलं असेल तर मित्रांनो माहित आहे का, तो RH विटाकरने नाही केलं. तर मित्रांनो हे वर्गीकरण 1925 ला चार्टन नावाच्या शास्त्रज्ञांनी काय आहे जगासमोर मांडलेलं आहे की पेशींचं वर्गीकरण 2 गटात होतं, एक अधिकेंद्रकी आणि दुसरी दृश्य केंद्रकी. आणि त्याच गुणधर्मांचा वापर करून 1969 ला RH विटाकरला वाटलं की या गुणधर्मांच्या आधारे आपण सजीवांना काय करू शकतो, वर्गीकृत करू शकतो. पहिले हे समजून घेऊया की या 2 पेशी आहेत काय. जगातील कोणत्याही सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा बघता तर त्या सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये तुम्हाला एकतर अधिकेंद्रकी प्रकारची पेशी आढळते किंवा दृश्य केंद्रकी प्रकारची पेशी आढळते. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नवीन कोणतीही पेशी आढळत नाही, म्हणजे पेशी 2च प्रकारच्या असतात. तर काय डिफरन्स आहे बघा. सर्वात पहिलं पॉइंट जर बघितलं, अधिकेंद्रकी जी पेशी आहे ही पेशी मित्रांनो माहित आहे का अपूर्ण असते. कळलं का, पेशी काय आहे अपूर्ण असते, इनकम्प्लीट असते. अपूर्ण कोणाला म्हणतोय, ज्याच्यामध्ये सगळं वाढ आणि विकास झालेला नसतो. जसं एखाद्या बालकाला आपण म्हणतो इनकम्प्लीट बेबी म्हणतो. इनकम्प्लीट बेबी म्हणजे काय रे, ज्या बाळाच्या आतमध्ये अवयवांची निर्मिती झाली नसेल, जे नॉर्मली अवयव असतात, डोळ्यांची निर्मिती झाली नसेल, नाकांची निर्मिती झाली नसेल, कानाची निर्मिती झाली नसेल, तर दॅट इज अ इनकम्प्लीट बेबी मित्रांनो. तर सेम एखादी पेशी परिपूर्ण असते तर तेव्हा आपण त्याला परिपूर्ण म्हणतो. एखादी पेशी अपूर्ण असते त्या अपूर्ण पेशीलाच काय रे अधिकेंद्रकी पेशी म्हणतो. अपूर्ण पेशी म्हणजे काय, जसं ही पेशी आहे तर ह्याच्या आतमध्ये एक संरचना असते, तुम्ही बघितलं असेल. कळालं का, परिपूर्ण पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतो, पेशीचे अंगके असतात, हे सगळे घटक असतात मित्रांनो. परंतु जर बघितलं या पेशीच्या आतमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त द्रव पदार्थ दिसतं, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. मग अशी पेशी जी अपूर्ण असते त्याला आपण अधिकेंद्रकी पेशी म्हणतो. अधिकेंद्रकी पेशीचा आणखी काय गुणधर्म रे, की यांच्यामध्ये केंद्रक नसते मित्रांनो. का, अपूर्ण असते त्याच्यामुळेच ना केंद्रक तयारच झालेला नसतो. कळलं का, केंद्रक तयार झालेला नसतो. दुसरी गोष्ट मला सांगा, केंद्रकच नाहीये तर केंद्रकाला आवरण कुठं असणार, केंद्रकाला आवरण नसते. आवरण काय रे नसते. हे कोणाचं गुणधर्म आहे, हे अधिकेंद्रकी पेशीचं गुणधर्म आहे. म्हणजे अशी पेशी ज्याच्यामध्ये केंद्रक तयार झालेलं नाहीये आणि या कारणामुळे तर त्याला अपूर्ण म्हणत होतो ना आपण. तिसरं पॉइंट जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, अधिकेंद्रकी पेशीमध्ये केंद्रक द्रव्य नसते, न्यूक्लिक ऍसिड म्हणतो आपण त्याला. केंद्रकाच्या आतमध्ये आढळणाऱ्या द्रव पदार्थाला केंद्रक द्रव्य यानी न्यूक्लिक ऍसिड म्हणतात, हे आपल्याला माहित आहे. पण जर एखाद्या पेशीच्या आतमध्ये केंद्रकच नसेल तर मला सांगा केंद्रक द्रव्य कसं असू शकतो. तर म्हणून या ठिकाणी लिहिलंय की न्यूक्लिक ऍसिड यानी केंद्रक द्रव्य या अधिकेंद्रकी पेशीमध्ये नसते, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसते मित्रांनो. आता बघा, जनरली डीएनए कुठं असतो माहित आहे का, की डीएनए हा पेशीच्या केंद्रकाच्या आतमध्ये असतो, ज्याला जनुकीय माहिती म्हणतो. पण जर केंद्रकच नसेल तर तो काय करेल रे, तर केंद्रकात तो डीएनए न राहता पूर्ण पेशीमध्ये विखुरलेला असेल. म्हणून चौथा पॉइंट लिहितो मी, काय लिहितो रे, जनुकीय माहिती. जनुकीय माहिती मला सांगा सर्व पेशी द्रव्यात काय रे विखुरलेली असते, विखुरलेली असते. हे गुणधर्म आहे मित्रांनो कोणाचं माहित आहे का, या अधिकेंद्रकी पेशीचं. सिंपल आहे. काय म्हटलो रे, अधिकेंद्रकी पेशीच्या आतमध्ये केंद्रक नसल्यामुळे, तर केंद्रक नसल्यामुळे जनुकीय माहिती केंद्रकात कशी असू शकते, तर ती बाहेर पसरलेली आहे. जनुकीय माहिती इथे आढळू शकते, इथे आढळू शकते, इथे आढळू शकते, म्हणजे कुठेही असू शकतं. का, कारण केंद्रक नाहीये. म्हणून म्हणतात की अधिकेंद्रकी पेशीतील डीएनए जनुकीय माहिती संपूर्ण पेशीमध्ये काय आहे, प्रेझेंट असते. हे गुणधर्म आहे अधिकेंद्रकी पेशीतलं. म्हणजे याचा अर्थ पृथ्वी तलावरील असे काही सजीव आहेत की ज्या सजीवांमध्ये अशी अपूर्ण प्रकारची पेशी प्रेझेंट असते मित्रांनो. दुसरी दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे काय, की अशी पेशी की ज्याच्या आतमध्ये सगळे घटक प्रेझेंट आहे मित्रांनो. म्हणजे एक विकसित पेशी, त्याला दृश्य केंद्रकी म्हणतो. म्हणजे ह्याला आपण परिपूर्ण पेशी म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो रे आपण याला, परिपूर्ण पेशी म्हणतो. एक कंप्लीट सेल म्हणतो आपण त्याला. कळलं का, तर हे असणार आहे. दुसरं गोष्ट जर बघितलं तर मला सांगा, ह्यांच्यामध्ये केंद्रक असते, केंद्रकाला आवरण असते, आवरण असते
असते, हे सगळे पॉइंट ह्याच्यात प्रेझेंट असतील मित्रांनो. का? कारण एक विकसित आहे, जी विकसित पेशी असते त्याला दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. कोरेल का? त्याला आपण काय म्हणत असतो? केंद्रकाला आवरण आहे म्हणतो. आणि जर केंद्रकाला आवरण असेल तर ऑब्वियसली मला सांगा केंद्रक द्रव्य हिंच्यामध्ये प्रेझेंट असते. कारण केंद्रक आहे तर केंद्रकाच्या आतील इथं द्रव प्रेझेंट असेल का? यस, केंद्रक द्रव्य प्रेझेंट असते. केंद्रक आहे, केंद्रक द्रव्य प्रेझेंट आहे. मग जनुकीय माहिती DNA, जनुकीय माहिती मला सांगा फक्त केंद्रकात असते, केंद्रकात असते. हे पॉइंट आपण म्हणू शकतो मित्रांनो. का? केंद्रक प्रेझेंट आहे, केंद्रकाच्या आतमध्ये जनुकीय माहिती प्रेझेंट असते, बाहेर जातच नाही का? कारण केंद्रकाला आवरण आहे. तर हे डिफरन्स आहे मित्रांनो. पृथ्वी तलावरील कोणत्याही सजीवामध्ये एकतर आधी केंद्रकी आणि इनकम्प्लीट सेल प्रेझेंट असते किंवा दृश्य केंद्रकी आणि कंप्लीट सेल प्रेझेंट असते. प्रोकॅरियोटिकचा अर्थ आहे इनकम्प्लीट सेल, युकॅरियोटिकचा अर्थ आहे एक कंप्लीट सेल. हे डिफरन्स मला सांगा 1925 ला चॅटन नावाच्या शास्त्रज्ञांनी जगासमोर मांडलं होतं. या डिफरन्सचा आधार घेऊन बघा आर.एच. विटाकर यांनी सजीवांचं वर्गीकरण केलं 2 गटामध्ये. बघा रे, सजीवांचं वर्गीकरण त्यांनी काय केलं माहित आहे का? 2 गटामध्ये केलं. एक काय म्हटलं माहित आहे का? की आधी केंद्रकी सजीवांना आपण वेगळं करूया आणि दृश्य केंद्रकी सजीवांना आपण काय करूया? वेगळं करूया. म्हणजे ह्याचा अर्थ त्याचं म्हणणं होतं जेवढे काही प्रोकॅरियोटिक कळलं का, प्रोकॅरियोटिक आहेत कळलं का, त्यांना वेगळं, आणि जेवढे काही युकॅरियोटिक आहेत त्यांना काय करू? आपण वेगळं करू. असं कोणाचं म्हणणं होतं? आर.एच. विटाकरचं. आर.एच. विटाकरकडे एकूण 5 सृष्टी होती मित्रांनो. कोणती? एक होती मोनेरा, कळलं का? दुसरी होती प्रोटिस्टा, त्यानंतर तिसरी होती मित्रांनो माहित आहे का? कवक, आणि चौथी होती मित्रांनो वनस्पती, आणि 5वी होती प्राणी. तर अशा प्रकारे 5 सृष्टी मला सांगा कोणाकडे होते? आर.एच. विटाकरकडे. या 5 सृष्टीमध्ये त्यांनी बघितलं मित्रांनो, काय बघितलं? की कोणामध्ये कोणत्या प्रकारची पेशी आढळते. तेव्हा त्याला कळालं प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी या चौघांची पेशी ही परिपूर्ण आहे, परंतु मोनेरामध्ये येणाऱ्या सजीवांची पेशी ही अपूर्ण आहे. म्हणून आधी केंद्रकी सजीवामध्ये जर कोणाला जागा भेटली असेल तर कोणाला मोनेराला जागा भेटली, आणि मोनेरामध्ये जर कोण येत असेल तर कोण येतात रे? जीवाणू येतात. आणि त्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये कोणाला जागा भेटली? प्रोटिस्टाला जागा भेटली, त्यानंतर कवकाला जागा भेटली, त्यानंतर वनस्पती, आणि त्यानंतर प्राणीला जागा भेटली. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जर जीवाणूंची पेशी बघितली तर जीवाणूची पेशी आपल्याला ही मला सांगा काय रे? तर जीवाणूची पेशी ही आपल्याला अपूर्ण अवस्थेत आढळते. म्हणजे जीवाणूची पेशी ही इनकम्प्लीट अवस्थेत आढळते, अपूर्ण अवस्थेत आढळते. जीवाणूची पेशी ही परिपूर्ण नसते मित्रांनो. कळलं का? म्हणून मोनेराला कुठं घेतलो आपण? आधी केंद्रकीमध्ये घेतलो. का? कारण मोनेरामध्ये येणारे सर्व सजीव हे जीवाणू असतात. मग मला सांगा दृश्य केंद्रकीमध्ये कोण? तर प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी या चौघांच्या पेशी जर बघितल्या तर आपल्याला त्या पेशी दृश्य केंद्रकी परिपूर्ण कंप्लीट स्वरूपाच्या आढळतात. मग सर मोनेरा आणि जीवाणू ह्यांचं गुणधर्म काय आहे? तर मोनेरा आणि जीवाणू ह्यांचं गुणधर्म जर मी या ठिकाणी लिहिलं तर तुम्हाला कळेल. मोनेरा जे असतात मित्रांनो माहित आहे का? हे आधी केंद्रकी एकपेशीय सजीव असतात. तर डेफिनेशन कसं तयार होईल की सर आधी केंद्रकी आहे आणि जर पेशीज अपूर्ण आहे तर एकच पेशी असेल. म्हणजे जीवाणूच्या शरीराकडे बघितल्यानंतर त्यांच्या शरीरात एकच पेशी आढळते, ती पण काय रे? अपूर्ण पेशी आढळते, म्हणून त्याला आधी केंद्रकी म्हणतो. म्हणून डेफिनेशन मोनेरा आणि जीवाणूची कशी तयार होईल? आधी केंद्रकी एकपेशीय सजीवांचा गट म्हणून मोनेराला आणि जीवाणूला ओळखलं जातं. कारण मोनेरामध्ये कोणाचा समावेश होतो? जीवाणूंचा समावेश होतो. आता बघा सेकंड पॉइंट काय आहे? मोनेराचं पेशी अपूर्ण की परिपूर्ण? तर पेशी ही अपूर्ण असते. तिसरं पॉइंट काय आहे? केंद्रक असतो की नसतं? केंद्रक नसते मित्रांनो. कळलं का? त्यानंतर चौथं पॉइंट काय आहे? केंद्रक द्रव्य नसते, हे पॉइंट आहे. पाचवं पॉइंट काय आहे? जनुकीय माहिती मला सांगा सर्व पेशी
पेशीत असते हे सगळेचे सगळे गुणधर्म मला सांगा मोनेराचे आणि जीवाणूचे आहेत मित्रांनो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे, ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर तुम्हाला रट्टा मारायची गरज नाहीये, कन्सेप्च्युअली सगळ्या गोष्टी काय आहे क्लॅरिटीने लक्षात ठेवा कशा पद्धतीने आणि काय असणार आहे. तर बघा, तर हे सगळे 5 पॉइंट लक्षात ठेवा मित्रांनो, कळलं का? बाकी आपण पुढे बघूया. हे इंट्रोडक्शन आहे, फक्त हे इंट्रोडक्शन आहे, बाकीचं तुम्हाला नंतर सांगतो. तर अशा प्रकारे मोनेरा कसं तयार झालं हे तुम्हाला क्लॅरिटीने समजलं. आता यानंतर बघा, दृश्य केंद्रकीमध्ये जर बघितलं तर दृश्य केंद्रकीमध्ये आता प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी राहिले. या चौघांना पुन्हा वेगळं करायचे. यासाठी या चौघांना वेगळं करण्यासाठी पुन्हा मला सांगा एखाद्या नवीन गुणधर्मांचा वापर करावा लागेल. पेशी संरचनेनुसार आपण सजीवांचे 2 गटात वर्गीकरण केलो, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आधी केंद्रकीमध्ये कोणाला जागा भेटली? मोनेराला. दृश्य केंद्रकीमध्ये कोणाला भेटली? प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी या चौघांना जागा भेटली. कळलं का? आता मला सांगा, तर आणखी त्या चौघांना वेगळं करायचं असेल, जसं इथं काय म्हटलो मी, मोनेराला जागा भेटली. कळलं का रे? इथं कोणाला जागा भेटली? प्रोटिस्टाला जागा भेटली, कवकाला जागा भेटली, वनस्पतीला आणि प्राणीला. तर या चौघांना पुन्हा वेगळं करायचंय, यासाठी मला सांगा सेपरेट दुसरा गुणधर्म घेण्यात आला. आणि तो दुसरा गुणधर्म म्हणजे काय रे? शरीर संरचना. शरीर संरचना म्हणजे ह्याचा अर्थ कोणाबद्दल? दृश्य केंद्रकी सजीवांबद्दल. दृश्य केंद्रकी सजीवांमध्ये कोण कोण येत होते? एक येत होतं प्रोटिस्टा. कळलं का? त्यानंतर दुसरं येत होतं कवक, त्यानंतर तिसरं येत होतं वनस्पती आणि चौथं येत होतं प्राणी. या चौघांना वेगळं करण्यासाठी सेकंड गुणधर्म घेतलं, ज्या गुणधर्माला आपण म्हणतो शरीर संरचना. मित्रांनो माहित आहे का? बॉडी स्ट्रक्चर, बॉडी ऑर्गनायझेशन. जेव्हा बघितलं तेव्हा कळालं काही सजीवांचं शरीर हा एकपेशीय असू शकतो, तर काही सजीवांचं शरीर हा बहुपेशीय असू शकतो. एकपेशीय म्हणजे काय रे? तर त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलार असू शकतात आणि काहींचे मल्टीसेल्युलार असू शकतात. तर अशा प्रकारे मला सांगा 2 गटात वर्गीकरण केलं. एक म्हणजे एकपेशीय सजीव आणि दुसरे म्हणजे बहुपेशीय सजीव. पण कोणते? दृश्य केंद्रकीय, ज्यांची पेशी परिपूर्ण आहे. मग पृथ्वी तलावर तुम्हाला असे काही सजीव आढळतील की ज्याच्यामध्ये फक्त एकच पेशी आहे, पण ती पेशी काय आहे रे? अशी परिपूर्ण आहे. तुम्हाला पृथ्वी तलावर असे काही सजीव आढळतील की ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त पेशी आहेत आणि त्या सगळ्या पेशी काय रे? परिपूर्ण आहेत अशा प्रकारे. तर मित्रांनो माहित आहे का, आर्यच विटाकरनी सांगितलं दृश्य केंद्रिकीमध्ये जे हे 4 येतात ह्यांच्यातले एक पेशींना आपण वेगळं करूया आणि ह्यांच्यातील बहुपेशींना आपण काय करूया? वेगळं करूया. आणि जेव्हा असं विचार केलं आणि त्यांनी बघितलं तेव्हा त्याला कळालं की प्रोटिस्टामध्ये येणारे जेवढे काही सजीव आहेत हे सगळेचे सगळे एकपेशीय आहेत. म्हणून प्रोटिस्टांना दृश्य केंद्रकी एकपेशीयमध्ये घेतलं आणि बाकी तिन्हीचे तिन्ही मला सांगा कवक असेल, वनस्पती असेल आणि प्राणी असेल, या तिघांच्या तिघांना जर कुठं ठेवलं तर कुठं ठेवलं रे? बहुपेशीयमध्ये ठेवलं, मल्टीसेल्युलारमध्ये ठेवलं. तर प्रोटिस्टा काय आहे? प्रोटिस्टा तो सजीव आहे ज्याच्यामध्ये एकच पेशी आहे, पण ती पेशी कोणत्या प्रकारची आहे? ती पेशी दृश्य केंद्रकीय आहे, ती पेशी परिपूर्ण आहे. त्या पेशींना आपण प्रोटिस्टामध्ये घेतो. असे सजीव की ज्या सजीवामध्ये एक पेशी आहे आणि ती पेशी जर परिपूर्ण असेल तर त्याला प्रोटिस्टामध्ये घेतो. आणि मला सांगा असं सजीव ज्याच्यामध्ये एकच पेशी आहे आणि ती पेशी जर अपूर्ण असेल, ती पेशी जर अपूर्ण असेल तर तिला जर आपण कुठं घेत असेल मित्रांनो माहित आहे का? कुठं घेत असेल तर तिला आपण कुठं घेतो? मोनेरामध्ये घेतो. तर बघा या ठिकाणी बघा दृश्य केंद्रकीचे 2 गटात वर्गीकरण केले मित्रांनो त्यांनी. कोरेला का? दृश्य केंद्रकीचे 2 गटात वर्गीकरण केले. कोणकोणते 2 गट? एक म्हणजे काय रे? एक म्हणजे एक पेशींचा एक गट तयार केलं आणि दुसरं म्हणजे सेकंड बहुपेशींचा दुसरा गट तयार केला, युनिसेल्युलार अँड मल्टीसेल्युलार. आणि एक पेशीमध्ये कोणाला जागा दिली? तर एक पेशीमध्ये प्रोटिस्टाला जागा दिली. मग मला सांगा प्रोटिस्टामध्ये येणाऱ्या सजीवांचा गुणधर्म काय आहे?
जर मी मोनेराला बघत होतो तेव्हा मला काय आढळलं रे की मोनेराचं अशा प्रकारची पेशी होती आणि ती परिपूर्ण नव्हती, ती अपूर्ण होती. त्या अपूर्ण पेशीचं गुणधर्म म्हणजेच मोनेराचं आणि जीवाणूचं गुणधर्म काय काय होतं की केंद्रक नव्हतं, केंद्रकाला आवरण नव्हतं, पेशीचे अंगके नव्हतं, केंद्रक द्रव्य नव्हतं, जनुकीय माहिती संपूर्ण पेशीत विखुरलेली होती. मग सर प्रोटिस्टाचं काय गुणधर्म? प्रोटिस्टा बघा काय रे, दृश्य केंद्रकी एक पेशी आहे. प्रोटिस्टाचं जर बघितलं तर मला सांगा डेफिनेशन काय तयार होईल? दृश्य केंद्रकी एकपेशीय तयार होईल. कोरेल का? इथं काय तयार होत होतं? आधी केंद्रकी एकपेशीय तयार होत होतं मोनेराचं. प्रोटिस्टाचं दृश्य केंद्रकी एकपेशीय. तर आयोग प्रश्न विचारू शकतं आधी केंद्रकी एकपेशीय सजीव हे कोणते आहेत, दृश्य केंद्रकी एकपेशीय सजीव हे कोणते आहेत. तर आपल्याला सांगता यायला पाहिजेत कोणते असणार आहेत. मग सर प्रोटिस्टाचं गुणधर्म काय? अरे प्रोटिस्टाकडे जर बघितलं तर प्रोटिस्टामध्ये सगळे आढळतं तुम्हाला, पण ती एकच पेशी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ प्रोटिस्टामधील सजीवांच्या पेशींमध्ये मला सांगा केंद्रक असते, त्यानंतर केंद्रक असेल म्हणजे केंद्रक द्रव्य हे पण असते. कळलं का? केंद्रक द्रव्य असते. चौथं पॉइंट जनुकीय माहिती, जनुकीय माहिती याने डीएनए फक्त कुठं असेल रे? फक्त केंद्रकात असते, केंद्रकात असते. त्यानंतर मला सांगा पाचवं पॉइंट पेशी अंगके असतात, पेशी अंगके असतात. एकच पेशी आहे पण सगळे प्रेझेंट आहेत. म्हणजे मोनेरामध्ये जे प्रेझेंट नव्हते ते सगळे प्रोटिस्टातील सजीवांमध्ये प्रेझेंट आहे. कारण मोनेराची पेशी अपूर्ण होती तर प्रोटिस्टाची पेशी परिपूर्ण आहे. डिफरन्स फक्त एवढा आहे, दोन्ही ठिकाणी एकच पेशी आहे, फक्त मोनेरामध्ये ती पेशी अपूर्ण आहे आणि अधिकेंद्रकीय आहे, तर प्रोटिस्टामध्ये ती पेशी परिपूर्ण आहे आणि काय आहे? दृश्य केंद्रकीय आहे. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे दोन गट तर तयार झाले, एक मोनेराचा आणि दुसरं प्रोटिस्टाचं. आता बहुपेशीमध्ये कोण कोण राहिले? बहुपेशीमध्ये राहिले कवक, त्यानंतर वनस्पती आणि त्यानंतर प्राणी. तर मला सांगा या तिघांना पण आता आपल्याला वेगळं करावं लागेल. जसं 5 सृष्टीमधून मोनेराला वेगळं करण्यासाठी एका गुणधर्मांचा वापर केलो, त्यानंतर 4 सृष्टीमधून प्रोटिस्टाला वेगळं करण्यासाठी दुसऱ्या गुणधर्मांचा वापर केलो. तर मला सांगा त्यानुसार मला सांगा आपण जर बघितलं तर मला सांगा आता त्या 3 सृष्टींना वेगळं करण्यासाठी तिसऱ्या गुणधर्मांचा वापर करावा लागेल. कोणकोणते राहिलेत आता? कवक राहिले, कळलं का? वनस्पती राहिले, त्यानंतर प्राणी राहिले. आणि आता तिसऱ्या गुणधर्मांचा वापर केलं. ह्यांचं वर्गीकरण करत असताना 2 गटात केलं. एक म्हणजे काय रे? पेशी भित्तिका असणारे म्हणजे ह्याचा अर्थ मला सांगा तिसरं गुणधर्म काय वापर केलं? तर तिसरं गुणधर्म पेशी भित्तिका, यानी काय म्हणतो आपण तिला? सेल वॉल. कळलं का रे? सेल वॉल ह्याच्या आधारे वर्गीकरण करायचं असं त्यांनी ठरवलं. या तिघांमध्ये कोणाकोणामध्ये? कवकानी, त्यानंतर वनस्पती आणि त्यानंतर प्राणी, या तिघांचंही वर्गीकरण अशा पद्धतीने करायचं असं कोणाचं म्हणणं होतं मित्रांनो माहिती आहे का? आर्य विटाकरचं. म्हणून आर्य विटाकर यांनी पेशी भित्तिका असणाऱ्याला वेगळं ठेवलं आणि त्यानंतर मला सांगा पेशी भित्तिका नसणारे हे त्यांनी काय केलं? दुसऱ्या गटात ठेवलं. आता सिंपल गोष्ट आहे, पेशी भित्तिका असणारे आणि पेशी भित्तिका नसणारे हे 2 गट जो आहे आर्य विटाकरने निर्माण केलं. आणि जेव्हा आपण बघतो मित्रांनो कोणाकडे माहित आहे का? या तिघांकडे, तेव्हा तुम्हाला कळतं की सर कवक आणि वनस्पती या दोघांमध्ये पेशी भित्तिका आहे. तर मित्रांनो प्राणी जो आहे या प्राण्यांच्या पेशीला पेशी भित्तिका प्रेझेंट नसते. तर या ठिकाणी क्लॅरिटीने तुम्हाला समजत असेल, पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये कवक आणि प्राणी येईल, तर पेशी भित्तिका नसणाऱ्यामध्ये कवक आणि वनस्पती येईल, तर पेशी भित्तिका नसणाऱ्यामध्ये फक्त प्राणी येईल मित्रांनो. आता बघा तर या 2 गुणधर्मांच्या आधारे त्यांनी काय केलं माहित आहे का? तर त्यांनी काय केलं मित्रांनो माहित आहे का? या 2 गुणधर्मांच्या आधारे या ठिकाणी बघा त्यांनी 2 गटात रूपांतर केलं. एक म्हणजे काय रे? सेल वॉल. कळलं का? सेल वॉल यानी पेशी भित्तिका असणाऱ्यांचा एक गट आणि दुसरं गट तयार केलं तो म्हणजे सेल वॉल काय रे? नसणाऱ्यांचा काय आहे? दुसरा गट. आता या तिघांपैकी पेशी भित्तिका नसणाऱ्यामध्ये कोण जाईल रे?
प्राणी जाईल आणि पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये दोन येईल, एक म्हणजे कवक आणि दुसरं म्हणजे काय रे वनस्पती. आता पुन्हा दोन्ही एकत्र राहिले तर कवक आणि वनस्पतींना वेगळं करण्यासाठी मला सांगा आणखी एका गुणधर्मांचा आता उच्चार करावा लागेल आणि चौथा गुणधर्म होतं पोषण. कळलं का रे? पोषण गुणधर्म कोण कोण राहिलं होतं? कवक आणि वनस्पती एकत्र राहिले होते. तर चौथा गुणधर्म होतं पोषण आणि पोषणच्या आधारे काय केलं बघा. पोषणच्या आधारे त्यांनी दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे काय रे प्रकाश संश्लेषण न करणाऱ्यांचा एक गट न करणारे आणि दुसरं प्रकाश संश्लेषण प्रकाश काय आहे संश्लेषण यानी काय रे फोटोसिंथेसिस करणाऱ्यांचा दुसरा गट. मग या दोघांमध्ये बघा कवक जो आहे तो प्रकाश संश्लेषण करत नाही, त्याच्यात पेशीभित्तिका आहे परंतु प्रकाश संश्लेषण करत नाही. म्हणून मित्रांनो माहित आहे का या ठिकाणी कोण येईल रे? कवक येईल. कळलं का? या ठिकाणी कोण येईल? वनस्पती. अशा प्रकारे कवक आणि वनस्पतींना पोषण या नाव गुणधर्मांच्या आधारे आर्यच विटाकरनी काय केलं रे? त्यांना वेगळं केलं. मग अशा प्रकारे मला सांगा मी या ठिकाणी म्हणू शकतो का की आता इथं पण दोन गट तयार होतील? कळलं का? इथं पण दोन गट तयार होतील. एक म्हणजे कोणतं रे? प्रकाश संश्लेषण न करणारे जर कोण असेल तर न करणारे मध्ये येईल मित्रांनो माहित आहे का? कवक. कळलं का? आणि या ठिकाणी प्रकाश संश्लेषण करणारे ह्याच्यामध्ये जर कोण येईल तर ह्याच्यामध्ये येईल मित्रांनो माहित आहे का? वनस्पती. अशा प्रकारे एकूण 5 गटामध्ये बघा 5 गटामध्ये कोणकोणते 5 गट? एक म्हणजे मोनेरा, त्यानंतर दुसरं म्हणजे प्रोटिस्टा, तिसरं म्हणजे कवक आणि चौथं म्हणजे वनस्पती आणि पाचवं म्हणजे प्राणी. या 5 गटामध्ये आर्यच विटाकर यांनी काय रे सजीवांचं वर्गीकरण केलं. आता मला सांगा सजीवांचं वर्गीकरण 5 गटामध्ये करत असताना त्यांनी गुणधर्मांचा विचार केलेला आहे. काय म्हटलो रे? बघा फास्ट मध्ये रिकॉल करतो. सर्वात पहिले गुणधर्म वापर केला त्यांनी तो म्हणजे पेशी संरचना. पेशी संरचनेनुसार पृथ्वी तलावर असणाऱ्या सजीवांचं वर्गीकरण 2 गटात केलं. एक आधी केंद्रकी आणि दुसरं कोणतं? दृश्य केंद्रकी. आधी केंद्रकी मध्ये ते सजीव घेतले की ज्याची पेशी अपूर्ण असते आणि जेव्हा 5 सृष्टीला उलगडून बघितलं कोणाकोणाला मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणीला तेव्हा समजलं की मोनेरामध्ये येणारे जे सजीव आहेत जे काय आहेत मित्रांनो ज्यांची पेशी अपूर्ण आहे त्यांना कुठं जागा दिली? आधी केंद्रकीमध्ये. आधी केंद्रकी पेशींचं गुणधर्म काय आहे? ती पेशी अपूर्ण असते, त्या पेशीत केंद्रक नसतं, केंद्रकाला आवरण नसतं, केंद्रक द्रव्य नसते, DNA जनुकीय माहिती जो त्याच्या केंद्रकात असतो ते संपूर्ण पेशीमध्ये विखुरलेली असते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पेशीचे अंगके प्रेझेंट नसतात, सेल ऑर्गेनेल्स अब्सेंट असतात. मित्रांनो हे सर्व गुणधर्म एका आधी केंद्रकी पेशीचा आहे. आणि मोनेरामध्ये जीवाणूमध्ये अशी संरचना आढळते म्हणून आधी केंद्रकी पेशीमध्ये मोनेराला जागा दिलेली आहे. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे अशी पेशी की ज्याची परिपूर्ण वाढ आणि विकास झालेला आहे, जे एक प्रकारची कंप्लीट सेल आहे, परिपूर्ण पेशी आहे, केंद्रक असते, केंद्रकाला आवरण असतं, केंद्रक द्रव्य असतं, जनुकीय माहिती फक्त केंद्रकात असतं आणि मित्रांनो माहिती आहे का पेशीचे सर्व अंगके प्रेझेंट असतात. अशा प्रकारचं मला सांगा 2 गटात वर्गीकरण केलं तर एक आधी केंद्रकी आणि दुसरं दृश्य केंद्रकी. हे झाले मोनेराचे गुणधर्म, हे झाले जीवाणूचे गुणधर्म. तुम्हाला मोनेरा बद्दल विचारो, जीवाणू बद्दल विचारो किंवा आधी केंद्रकी बद्दल विचारो, तिन्हींचा अर्थ सेम होतो. अपूर्ण पेशी, केंद्रक नसणे, केंद्रक द्रव्य नसणे, जनुकीय माहिती संपूर्ण पेशीत असणे, अंगके नसणे, हे सर्व गुणधर्म या तिघांचा आहे. तिघ म्हणजे एकच आहे मित्रांनो. त्यानंतर प्रोटिस्टाचं काय? प्रोटिस्टा ही दृश्य केंद्रकी एक पेशीय सजीवांचा समूह आहे. दृश्य केंद्रकी आणि युकॅरियोटिक यांनी काय परिपूर्ण पेशींचा समूह आहे. जर मी प्रोटिस्टाच्या शरीराकडे बघितलं, प्रोटिस्टामध्ये येणाऱ्या सजीवांच्या शरीराकडे जर बघितलं
तर मला एकच पेशी आढळते, फक्त ती परिपूर्ण असते, ती कंप्लीट असते. मग मला सांगा, दृश्य केंद्रकी एक पेशीय सजीव आहे. केंद्रक असते, ऑब्वियसली असते. केंद्रकाला आवरण असते, ऑब्वियसली असते. केंद्रक द्रव्य असणार मित्रांनो, जनुकीय माहिती फक्त केंद्रकात बाउंडेड असते. का? कारण केंद्रक बाहेर जाऊ देत नाही. त्यानंतर पेशीचे अंगके, यस ऑब्वियसली पेशीचे अंगके प्रेझेंट असतात. हे सर्व गुणधर्म प्रोटिस्टाचे आहेत. मग सर कवकाचं गुणधर्म काय आहे? तर मित्रा, कवकाचं गुणधर्म बघा, कवकाची डेफिनेशन बघा. कवक हे दृश्य केंद्रकी असतात. कवक हे बहुपेशीय असतात. कवकांमध्ये पेशी भित्तिका असते, परंतु कवक प्रकाश संश्लेषण करत नाही. तर आयोग विचारू शकतं, दृश्य केंद्रकी बहुपेशीय असणारे, पेशी भित्तिका असणारे, परंतु प्रकाश संश्लेषण न करणारे सजीव कोण आहेत? तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की ते कवक आहेत मित्रांनो म्हणून. तर बघा, एका ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी ओव्हरलुक संरचना समजलेली आहे. त्यानंतर वनस्पतीचं काय आहे? दृश्य केंद्रकी आहेत, बहुपेशीय आहेत, कोरलं का? त्यानंतर पेशी भित्तिका असणारे तसेच प्रकाश संश्लेषण करणारे आहेत, ती म्हणजे वनस्पती आहे. प्राण्यांच्या बाबतीत काय आहे? दृश्य केंद्रकी आहेत, बहुपेशीय आहेत, तसेच पेशी भित्तिका नाहीये, नसणारे आणि प्रकाश संश्लेषण पण न करणारे जर कोण असेल तर प्राणी आहे. तर ही एक ओव्हरलुक आहे वर्गीकरणाचं. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत कशा पद्धतीने शिकायची असते. आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी सेपरेट मोनेरा घेऊन सांगणार आहे की मोनेरामध्ये काय आहे, ह्याच्या व्यतिरिक्त मोनेराचे कोणते गुणधर्म आहेत, मोनेरामध्ये येणारे जीवाणूंचे प्रकार बघणार आहे, ज्याच्यामध्ये आर्कीबॅक्टेरिया आहे, ज्याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया आहे, ज्याच्यामध्ये यू बॅक्टेरिया आहे, ज्याच्यामध्ये ॲक्टिनोमायसिट्स आहे. यानंतर प्रोटिस्टामध्ये बघणार आहे आपण, प्रोटिस्टा कोणकोणत्या प्रकारचं असतं, कवक कोणकोणत्या प्रकारचं आहेत, कवकांचे वर्गीकरण बघणार आहे, कवकांचे वेगवेगळे गुणधर्म बघणार आहे. त्यानंतर वनस्पतींचं वर्गीकरण, त्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण एका सिस्टमॅटिक फ्लोमध्ये कंटिन्यू करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण घटक तुम्हाला समजला असेल मी अशी अपेक्षा करतो तुमच्याकडून. आणि याच पद्धतीने वर्गीकरण किंवा बायोलॉजी किंवा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र कोणत्याही घटकाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचं मार्क कटणे शक्यच नाहीये मित्रांनो. 100% काय मित्रांनो माहिती आहे का, तुम्हाला ह्यांच्यामध्ये मार्क येणार म्हणजे येणार. म्हणजे माझं सरळ म्हणणं आहे, जर वर्गीकरण या घटकावर आयोग प्रश्न विचारतो तर आपण या पद्धतीने तो टॉपिक करायचं की किती जरी खोल गेलं तर आपलं मार्क कटता कामा नये. माझं सरळ म्हणणं असतं, आपल्या टप्प्यात चेंडू आला की तो ग्राउंडच्या बाहेर जायला पाहिजे. आणि सगळे टप्पे कंबाईनला 15 टप्पे आहेत बॉलचे, 15 पैकी 12 टप्पे तर तुमच्या एकदम कव्हरेजमध्ये आणतो मी. कळलं का? आता तुमच्यावर डिपेंड आहे की त्याला ग्राउंडच्या बाहेर कसं मारायचं. राज्यसेवेला 22 प्रश्न आले तर 17-18 चेंडू तुमच्या टप्प्यात आणतो म्हणजे आणतो. तुम्ही फक्त ग्राउंडच्या बाहेर मारायचा प्रयत्न करायचं, 100% जाणार म्हणजे जाणार मित्रांनो. तर अशा प्रकारे हे संपूर्ण डेटाबेस आपण बघितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना सायन्सची, कळलं का, सायन्सची ऑनलाईन बॅच करायची आहे, ऑनलाईन बॅच करायची आहे मित्रांनो, माहित आहे का, त्या विद्यार्थ्यांनी प्ले स्टोअरवरून, कळलं का, प्ले स्टोअरवरून कळलं का, प्ले स्टोअरवरून सायन्स बाय अशोक पवार हे काय मित्रांनो माहित आहे का, तुम्ही ॲप डाउनलोड करा. कोरेल का, तुम्हाला काय आहे त्या ॲपवर बॅच काय आहे उपलब्ध आहेत. सगळे संयुक्त पूर्वपरीक्षेची आहे, त्यानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षेची आहे, गट ब ची, गट क ची, वनसेवेची आहे. सर्व बॅचेस ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. त्यानंतर बघा, मी कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला, काही अडचण असेल त्याच्यावर कॉल करू शकता, या नंबरवर कॉल करू शकता. त्याच्यानंतर 87 66 99 24 59 हा नंबर आहे. हा नंबर व्हॉट्सअपचा आहे, व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचा आहे, त्याच्यावर करू शकता किंवा ह्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. दुसरं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे कोणतं चॅनल, सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलवर आपल्या सगळ्या नोट्स तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर तुम्ही ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला, टेलिग्रामला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. तुमच्या कोणत्याही सगळ्या अडचणींचं निराकरण या ठिकाणी केलं जाईल. काही डाऊट असेल तरी विचारू शकता. बाकीचं पंचसृष्टी वर्गीकरणाचा पहिला पार्ट मोनेरा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन काय तुमच्यासमोर येतो. तोपर्यंत मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.